टिपू सुलतान मराठ्यांच्या विरोधात लढत होतेच, त्यात काही शंका नाही आहे. कारण राजकीय सत्ता मिळवायची असेल, ती टिकवायची असेल, तर समोर कुणीही असो, त्यांच्या विरोधात लढावंच लागतं. त्यालाच तर राजकारण म्हणतात. पण टिपू सुलतान हा एकमेव असा राजा होता, जो ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढला. आणि हिंदूंचे असे बरेच राजे होते, बरेच नावं तुम्हाला भेटतील इतिहासामध्ये, जे ब्रिटिशांच्या सोबत, ब्रिटिश सरकारच्या सोबत हातमिळवणी करून ब्रिटिश सरकारला सपोर्ट करत होते. ब्रिटिश सरकारसोबत काम करत होते. अपेक्षित असं होतं, की हिंदू राजांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढायला हवं होतं. पण तसं न होता ब्रिटिश सरकारसाठी काम केलं आणि बऱ्याच हिंदू राजांनी ब्रिटिश सरकारला पाठिंबा दिला. म्हणून एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे, की तुलना करणे, द्वेष पसरवणे आणि इतिहासाची तोडमोड करून स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी इतिहासाचा वापर हे आपल्या नेते मंडळीला सोयीस्कर वाटतं. हिंदू रक्षक म्हणून घेणारी ही जी भाजप आहे आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणारी काँग्रेस आहे. आता ह्या दोन्ही पक्षांना छत्रपती शिवाजी महाराजांचा फायदा होतो. म्हणून दोन्ही पक्ष, काँग्रेस आणि भाजप, आपापल्या परीने छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग करून राजकीय फायदा घेण्यामध्ये हे दोन्ही पक्ष अग्रेसर आहेत. पण महत्त्वाची गोष्ट ही, की दोन्ही पक्षांना खरे छत्रपती शिवाजी महाराज कळालेलेच नाहीत किंवा छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही आहे. आणि खरे छत्रपती शिवाजी महाराज जर जनतेला कळाले, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय फायदा या पक्षांना होऊ शकणार नाही, हे ह्या सर्व राजकीय पक्षांना माहीत आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचा उपयोग कोणावरती अन्याय करण्यासाठी नाही केला किंवा हिंदू मुस्लिम जनतेमध्ये द्वेष पसरवणे यासाठी धर्माचा कधी उपयोग नाही केला. आणि धर्मनिरपेक्षतेचा जर विचार केला, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्षतेचा उपयोग परकीय जे आक्रमण व्हायचे ते कधीही सहन न करण्यासाठी केला किंवा धर्मनिरपेक्षतेचा अतिरेक सुद्धा केला नाही. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची समजून घ्यायला जनता कमी पडते. आता राहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान. आता हे दोन्ही राजे वेगवेगळ्या काळात होऊन गेले. त्यांचा शासनकाळ जर बघितला, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता 1630 ते 1680 आणि टिपू सुलतानचा काळ होता 1751 ते 1799. म्हणजे दोन्ही शासकामध्ये 120 वर्षाचा अंतर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान समोरासमोर कधी येऊच शकले नाही, कारण 120 वर्षाचा काळ त्या दोघांमध्ये होता. काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वक्तव्य केलं आहे, ते बिलकुल काळानुरूप नाही आहे. त्याचा लोकशाहीशी काही संबंध नाही आहे. एकंदरीत म्हटलं तर हे वक्तव्य काँग्रेससाठी आत्मघातकी वक्तव्य असं म्हणावं लागेल. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करून हर्षवर्धन सपकाळ यांनी विनाकारण वाद अंगावर ओढून घेतला आहे. अशा प्रकारच्या ऐतिहासिक घटनांचा लोकशाहीमध्ये राजकीय वापर करणे थांबवायला हवं. पण ते कुठलाही पक्ष असो, काँग्रेस असो, भाजप असो किंवा अन्य कुठलाही पक्ष असो. इतिहास हा राजकारणासाठी वापरण्याची वस्तू नाही आहे. ॲक्च्युली तसं पाहिलं तर इतिहास हा समजून घेण्यासाठी असतो. इतिहास हा इतिहासच राहिला पाहिजे. इतिहास हा आपल्यासाठी शिकण्यासाठी असतो. त्यातून काही गोष्टीचा बोध घेण्यासाठी असतो. त्याचा उपयोग तुलना करण्यासाठी, द्वेष पसरवण्यासाठी किंवा इतिहासाचा राजकीय उपयोग करून घेण्यासाठी कदापि व्हायला नको. पण दुर्दैवाने आपण आपल्याच इतिहासाचा उपयोग करून, सामाजिक तेढ निर्माण करून आपल्याच जनतेवरती आपण अन्याय करत आहोत. आणि यामध्ये एकमेकांमध्ये भांडणं कशी लागतील याचाच विचार आपली राजकीय मंडळी करत असते.
जर खरंच तुम्हाला वाटतंय ना, की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करावा, तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विचार करायला शिकायला पाहिजे. धार्मिक सलोखा पाहिजे. प्रत्येक धर्माचा आदर, कर्तव्याचे पालन, धर्म, धैर्य, रणनीती आणि सत्याचा मार्ग ह्या गोष्टी आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायला हव्या. पण शिवाजी महाराजांचा वापर करून समाजात भांडणं लावणं हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची हत्या आहे. आणि टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करून समाजामध्ये भ्रम पसरवणे हीच सुद्धा राजकीय खिळे आहे. लोकां लोकांच्या भावना पेटवणं सोपं आहे, पण इतिहास समजून घेणं कठीण आहे. त्यामुळे राजकीय मंडळींनी इतिहासाचा दुरुपयोग करून व समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती सन्मान असेल. धन्यवाद.